आदमापूर इथं माजी सैनिक लक्ष्मण बाबूराव होडगे यांना झालेल्या धक्काबुक्की आणि मानहानीकारक वागणुकीचा आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचालित जय जवान जय किसान फाउंडेशनच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला आहे। या प्रकरणाबाबतचं निवेदन ट्रस्ट कार्यालयात संबंधित पदाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलं। आदमापूर इथं माजी सैनिक लक्ष्मण बाबूराव होडगे यांना झालेल्या धक्काबुक्की आणि मानहानीकारक वागणुकीचा आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचालित जय जवान जय किसान फाउंडेशनच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आलाय। निवेदनात नमूद करण्यात आलंय की आदमापूर इथल्या श्री सद्गुरू बाळूमामा ट्रस्टचे क्लार्क अरविंद स्मार्क यांनी केलेल्या तक्रारीवरून गेल्या महिन्यात माजी सैनिक लक्ष्मण होडगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणातील अटकेतील व्यक्तींना जामीन मंजूर झाला असून हा विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे। 10 डिसेंबर रोजी जामीन मिळाल्यानंतर न्यायालयाने आपले कार्य सुरू ठेवण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार 14 डिसेंबर रोजी लक्ष्मण होडगे हे बाळूमामा देवालय आदमापूर इथल्या कार्यालयात आले असता तुम्ही इथं यायचं नाही, काम करायचं नाही असं म्हणत त्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत माजी सैनिकांच्या सन्मानाला धक्का लावणाऱ्या या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जय जवान जय किसान फाउंडेशनने केली आहे। यावेळी अध्यक्ष कुमार पाटील, बाळू पोवार, मारुती चोपडे, बळवंत ढेकळे, जयवंत खोराटे, महादेव घुगरे, सोमगोंडा पाटील, नागाप्पा दुंडगे, गुंडू सुतार यांच्यासह माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।